नमस्कार मित्रांनो, हे माझं कॅक्टसचं छोटंसं झाड आहे. कसं दिसतंय ओबड दोबड. त्याला थोडक्यात डेकोरेटिव्ह कसं करायचं हे आपण बघू. फ्लॉवरिंग कॅक्टस आहे बरं का हा. त्याला डेकोरेटिव्ह करण्यासाठी हे माझ्या शेतातनं गारगोट्या गोळ्या केल्या. गारगोट्या या गारगोट्याच्या पद्धतीनं प्लॅनिंग करून या कॅक्टस भोवती ठेवायच्या, जेणेकरून त्याचा शो वाढेल. मगाशी झाड कसं होतं आणि अजून एक 5 मिनिटांनी ते कसं होईल तुम्हीच बघा आणि ठरवा. त्यातल्या त्या छोटे छोटे गारगोट्या, छोट्या छोट्या गारगोट्या वेगवेगळ्या रंगाच्या, कसं व्यवस्थित सगळी माती झाकली गेली पाहिजे. माती दिसायला नाही पाहिजे. छोटे छोटे दगड इथं साईडला, हा इथं कोपऱ्यात, हा इथं. त्याचा लुक कसा झाला बघा. पहिल्यांदा कसं होतं, अशी एक कॅक्टसचं झाड कसं होतं आणि आता कसं झालं. माझ्याकडची अशी 5 कॅक्टसची छोटी छोटी रोपं होती. ती अशीच मी डेकोरेट केली. ती कशी दिसते बघायचे. हे बघा, असंच हे दुसरं कॅक्टस, हे तिसरं, हे चौथं आणि हे 5. अशा पद्धतीने आपण कॅक्टस गारगोट्याने डेकोरेट करू शकतो. किती उत्तम लुक आलाय. आता ही छोटी छोटी झाड आहे, ह्याला फुलं लागल्यावर फारच चांगलं दिसतं. बाल्कनीत ग्रिलला बांधून ठेवलं कुंड्या अशा. असं छोट्या छोट्या गारगोट्यापासून आपण अजून खूप काही डेकोरेटिव्ह करू शकतो. नमस्कार. कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा.